बता दें कि अधिसामनी नादर की पुण्यतिथि पर विभिन्न स्थानों पर श्रद्धांजलि सभा आयोजित की गई। इस अवसर पर एएन फाउंडेशन के अशोक भाई नादर और दादा प्रतिष्ठान के सोनू सूद दादा पवार द्वारा घाटकोपर के राजावाड़ी अस्पताल सहित मुंबई के कई अस्पतालों में फल फ्रूट भी बांटे गए। आइए देखते हैं मुंबई से इस रिपोर्ट को। एएन फाउंडेशन ह्या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपक्रम राबवतात, पण ते पडद्याच्या समोर येत नाही। पडद्याच्या मागे राहून त्यांनी आता लाखो लोक जेवढे बेरोजगार आहेत, बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी एएन फाउंडेशन पुढाकार घेत आहे। ज्या क्षयरुग्ण मुंबईमध्ये मुंबईच्या आजूबाजूच्या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी ते औषधं उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्यांचं असं म्हणणं आहे, फक्त एएन फाउंडेशन ही एकच संस्था नाही, मुंबईमधल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांनी यावं, एकत्र येऊन कार्य करावं आणि ते नेहमी सदैव कुठलाही समाजोपयोगी कार्यक्रम काम करण्यासाठी तत्पर आहेत। आपलं नाव? संदेश आनंद बल्लाळ। याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला। या फळ वाटपाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही, मुक्ताबाई असो, राजावाडी हॉस्पिटल असो, त्यानंतर अजून गोरगरिबांना जेवण वाटपाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे मुंबईतून। तर असे आणि शिबिर पण ठेवलेले आहेत एएन फाउंडेशन थ्रू। मग पोलीस स्टेशन नशामुक्तीचे अभियान पण राबवलेले आहेत, भांडूप पोलीस स्टेशनला पण कार्यक्रम ठेवलेले आहेत। असे मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत। आज त्यांच्या आईंची पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने त्यांनी हा कार्यक्रम ऑल ओव्हर मुंबईच्या बाहेर ऑल ओव्हर इंडियामध्ये हा कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत। त्यांनी जसं साहेब बोलले की वेगवेगळ्या संस्थांना त्यांनी सांगितले की तुम्ही पुढे येऊन कार्यक्रम करा। असे खूप कमी लोक आहेत की दुसऱ्यांना पुढे करून मागे राहून पडद्याच्या सपोर्ट करतात। तर अशा लोकांनी खरंच तरुणांना पुढे यायची संधी द्यावी आणि असं सपोर्ट करत राहावं। आपण काय सांगतो? एएन फाउंडेशनचे जे नाडर साहेब आहेत त्यांना माझे तर सदिच्छा आहे, त्यांचे जे समाजकार्य चालू आहे। तर खरोखर असे व्यक्ती, अशा दानशूर व्यक्ती आज गोरगरिबांपासून सगळ्यांचं लक्ष ठेवून आहे, कोणाला मदत लागते ते मदत करायला तत्पर आहेत। अशा गोष्टी खूप कमी लोक करतात। तर नाडर साहेबांना खूप खूप असं धन्यवाद आमच्यातर्फे। आणि सोनूबाई पवार यांचं जे प्रतिष्ठान आहे, जे फाउंडेशन आहे, यांच्या माध्यमातून आज तिथे सेवा देत आहेत। तर खरोखर असं आम्ही तर कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सदैव आम्ही सतत त्यांच्यासोबत राहू, सोबत असे काम करायला आम्हाला पण खूप बरं वाटतं आहे की समाजसेवेसारखे असे उपक्रम जर राबवत असतील तर आम्ही त्यात उतरायला तयार आहोत। मी तर तेवढंच सांगणार की आज त्यांची आईची पुण्यतिथीच्या हिशोबाने त्यांनी ते खरंच चांगला कार्य घेतला आहे आणि असेच कार्यक्रम अजून पुढे ते घेणार तेवढी आमची अपेक्षा आहे। आणि आम्ही पुढे राहून सोनू दादाबरोबर अजून पुढे असे चांगले कार्य करू तेवढी आमची अपेक्षा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे कोणताही जाती धर्म न मानता गुजराती, मराठी प्रत्येक जाती धर्माची लोक आहेत इकडे आणि आम्ही सगळे मिळून हा कार्यक्रम राबवत आहोत। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज़ को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताज़ा तरीन खबरें।